नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, सध्या बदललेल्या वातावरणानुसार तसेच मनुष्याच्या बदललेल्या आहारविहारानुसार मनुष्याला अनेक आरोग्याच्या समस्या सतावत आहेत. कोणाला बीपीचा त्रास आहे, तर कोणाला शुगरचा त्रास आहे, तर कोणाला कॅन्सरसारखी दुर्धर समस्या सतावत आहे. याचबरोबर अनेक संक्रमित होणारे ताप, सर्दी आदीसारखे रोगसुद्धा वाढत आहेत. याला अनेक कारणं देखील आहेत बरं का. याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मनुष्याचं बदललेलं जीवनमान. मनुष्याचं जीवन सध्या अत्यंत जलद गतीचं झालेलं आहे, धावपळीचं झालेलं आहे. आणि याचबरोबर मनुष्याचा बदललेला आहार. मनुष्य सध्या फास्ट फूडचं सेवन जास्त करत आहे. सकस आहाराचं सेवन मनुष्याचं कमी झालेलं आहे आणि त्यामुळे मनुष्याला अनेक आरोग्याच्या समस्या सतावत आहेत. याला अनेक वैद्यकीय उपाय आहेत. आपण आरोग्य उत्तम राहण्यासाठी अनेक वैद्यकीय उपाय करतोच, पण याचबरोबर जर मनुष्याने वैद्यकीय उपायांबरोबर जर काही दैवी उपायांचा अवलंब जर केला तर त्याद्वारे त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ शकते. आणि त्यातीलच एक दैवी उपाय, एक दैवी मंत्र मी तुम्हाला आज सांगणार आहे. तो मंत्र असा आहे: अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. या मंत्राचा जप आरोग्य पाहिजे असलेल्या, आरोग्याची कामना असलेल्या व्यक्तीने जर केला तर त्याद्वारे त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ शकते. तसेच त्याचे दुर्धर रोगसुद्धा बरे होऊ शकतात. एवढंच काय, या मंत्राच्या प्रभावाने कॅन्सरसारखे रोगसुद्धा बरे झालेले आहेत. याची उदाहरणं आहेत बरं का. तर मनुष्याने, ज्याला आरोग्याची कामना आहे, त्याने जर या मंत्राचा दररोज 1 माळ 108 वेळेला जर जप केला तर त्याद्वारे त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ शकते. पूर्ण मंत्राचा जप जरी नाही केला तरी अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः असा जप जरी त्या मनुष्याने केला तर त्याद्वारे त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ शकते. हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.